बारामतीला पोटनिवडणूक लागली आहे. काँग्रेसनं माघार घेतली आहे, पण तुमच्या पक्षाचे धनंजय मुंडे यांच्या ज्या पत्नी आहेत कल्पना काय करुणा मुंडे हा मात्र तिथं लढत आहेत. लढले असते काय होतं काय होणार आहे? चित्र तुम्हालाच माहिती आहे. माहिती आहे मात्र बिनविरोध होत असताना आता काँग्रेसचे माहित होतं आपल्याला, एवढा मोठा पक्ष होता. काही लोक बघतात आपल्याला, विचारतात का, अशा पद्धतीने भरले आहेत. काय बारामतीमध्ये काय होणार आहे माझ्यापेक्षा तुम्हालाच अधिक माहिती आहे, बरोबर आहे का नाही? आणि ते सगळ्यांनी दिलं असतं तर उलटं चांगलं झालं असतं. महाराष्ट्रामध्ये एक इमेज निर्माण झाली असती, काय परंपरा टिकल्यासारखं. पण काँग्रेस पक्षाने घेतली ना माघार. काय ठीक आहे, तर राहिले तर राहिले, काय होते त्याला, लोकशाही आहे. हां बारामतीमध्ये जर प्रचाराला बोलवलं तर वहिनीच्या प्रचाराला नक्की जाईल असं तिथे बसूनच आहे मी बसूनच आहे. सुप्रिया सुळेला फोन करणार का मग प्रचाराला? या काय झालं ना करायला नाही करायला काय झालं, करू काय. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रश्न जो आहे कोणता? हो हो त्याच्या अनुषंगानं पुढे काही चालू आहे ना, चौकशी नेमली अधिकारी. नाही, सभागृहामध्ये उत्तर मी दिलं होतं. त्यांच्या काही अनुकंपा म्हणून काही लोकांना भरलेत असं त्यांचा एक प्रश्न होता. अनुकंपा म्हणजे कामावर असताना जर एखादी कर्मचारी मेला तर त्याच्या पाल्याला नोकरी घेता येते. पण प्रश्न विचारण्याचं कर्त्याचं म्हणणं असं होतं की 1 वर्ष 2 वर्ष शिल्लक असताना त्या ठिकाणी अनफिट दाखवून भरती केली. आम्ही म्हणलं की ते बघू, अनफिट कशाला म्हणतात, वर्ष 2 वर्षाचा अनफिट कसा झाला, त्याची चौकशी आम्ही अधिकारी नेमलेला आहे. काय तर तो चौकशी करता अधिकारी, त्याच्यानंतर निर्णय घेऊ आपण. आमच्या इथं कलम. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.